पनवेल महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपली तपास यंत्रणा अधिक कडक केली आहे. सोमवारी मध्यरात्री कामोठे परिसरात निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कामोठे वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळील चेकनाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक 3 कडून नियमित वाहन तपासणी सुरू होती. यावेळी शिव-पनवेल महामार्गावरून जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या ग्रँड विटारा कारला तपासणीसाठी थांबवण्यात आले. गाडीची झडती घेतली असता त्यात असलेल्या एका कापडी पिशवीत 17 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. या रकमेबाबत विचारणा केली असता संबंधित व्यक्तीला समाधानकारक माहिती किंवा कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे ही रक्कम संशयास्पद मानून पथकाने ती त्वरित जप्त केली. निवडणूक काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी होणारे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेली ही रोकड पुढील पडताळणीसाठी आयकर विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे.